वंश बुडालेत लोकांचे, यांना तो वंश नाहीच म्हणून सांगितलं की मी, आणि आज ते सांगतो की उद्याच्या या निवडणुकीमध्ये हदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम हे 100% निवडून येणार आणि भरपूर मताधिक्याने निवडून येणार। हा विक्रमी विजय असेल। ठाकरे गटाने उमेदवारी विकल्या नाही, विकल्यात। आणि मी ते सांगतो की आयोग जे काही यांच्या जे बॅगा तपासतायत ते यांना एवढं दुःख वाटतंय ठाकरेंना आणि ठाकरेंच्या पिल्ल्यांना। मी आयोगाला विनंती करणार आहे की तुम्ही हे सभेला आल्यावर यांच्या बॅगा तपासू नका, हे सभा करून जाता वेळेस तपासा, कारण यांना बॅगा खाली करायचं माहित नाही, बॅगा भरायचं माहित आहे। वंशावळीचा विषय नाहीये। हदगाव हिमायतनगर विधानसभा या मतदारसंघामध्ये कित्येक तुम्हाला तो वंश बुडालेला आहे, लक्षात ठेवा। काय आज काल परवा कोथळ्याला आत्महत्या झाली, काय आज आमच्या परिसरामध्ये जवळजवळ 3-4 आत्महत्या झाल्यात। आज तुमच्या मटका, तुमचा जुगार, तुमची गुडगुडी, काही अवैध धंदे जे सुरू आहेत, आज अनाठाई जे तरुण आहेत अवैध धंद्याच्या व्यसनाधीन चाललेले आहेत, घरामध्ये पूर्ण भांडणं होत आहेत, घरामधली प्रॉपर्टी वडिलांची मुलं विकत आहेत, ही फजिती आम्हाला पाहायला मिळते। अखेरला आत्महत्या करावी लागते। आंबळ्यामध्ये सुद्धा एका शेतकऱ्याने 20 प्राशन केलं होतं। आज जो 1 महिना 1.5 महिना तो नांदेडमध्ये ऍडमिट होता। का होता? तर फक्त आणि फक्त जुगारामुळे आणि या मटक्यामुळे लोकांची वंशावळी, वंश बुडालेत लोकांचे, काय वंश बुडालेत लोकांचे, यांना तो वंश नाहीच म्हणून सांगितलं की मी, आणि आज ते सांगतो की महाविकास आघाडीला काय आव्हान, त्यांच्याकडे काहीच नाही तर आव्हान करायचं काय आव्हान करायचं त्यांना? त्यांच्याकडे काहीच नाही। आज किवलवाणी आहेत, ते परेशान आहेत, त्यांनी त्यांचा प्रभाव त्यांनी मान्य केलेला आहे आणि उद्या होणारच आहे त्यांचा प्रभाव, आणि ते मताधिक्याने तुम्हाला तो प्रभाव होईल, ना भूतो ना भविष्य। नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आघाडी महायुतीचा उमेदवार बाबूराव कदम हेच घेतील।